मध्ये कुठलाही अडसर आपल्यामुळे होता कामा नये. आतापर्यंत आपण चांगलं काम केले नो डाऊट, पण अजूनही पुढे आपल्याला ते चांगलं काम करायचं आहे. चला बॅटर मैदानात आले, त्यामुळे फिल्डिंग टीम तुमचा टायमर सुरू होईल. लक्षात घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या. कारण तुम्ही जर मागचे 2 दिवस पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल आज सकाळपासूनही 2 टीमला पेनल्टी आपण दिले, हे लक्षात घ्या. युसुफ अय्यान 11 माणगाव, आणि ही सूचना आयोजकांकडून असते. समालोचकाचा त्यात कुठलाही रोल नसतो. ए टीम माणगाव लक्षात घ्या. चला, अफजल 11 अलिबाग आपला 12वा खेळाडू पोहोचलेला नाही आहे, लक्षात घ्या. अफजल 11 अलिबाग. अफजल खलीक 11 अलिबाग. अफजल मेहमान आणि खलीक हद्दादी साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. अफजल खलीक 11 अलिबाग. टॉससाठी उशिरा पोहोचले अफजल अँड खलीक 11 अलिबाग, त्यामुळे आयोजकांनी 3 चेंडूंची पेनल्टी घोषित केली मॅचच्या सुरुवातीलाच. सर एकच मिनिट, सर एक मिनिट, एक मिनिट. माणगाव ज्यामध्ये सौथ पडेल ॲज अ आयकॉन, मॅन फ्रॉम मोहूर. आणखीन एक पुण्याचा स्टार निहाल तोसामत आपल्याला ॲज अ आयकॉन म्हणून माणगाव संघामध्ये आपल्याला खेळताना दिसेल.
शेवटचं षटक हे 3 चेंडूंचं असेल. मृणाल वर्सोलकर मॅन फ्रॉम अलिबाग, दुसऱ्या बाजूला प्रथमेश राठोड. पहिलं षटक हाताळण्यासाठी निहाल तुसामत. टाइम स्टार्ट नाव. आपला स्टॉपवॉचची सुरू आहे हे लक्षात घ्या. 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं हाताळायची असतात. 16 मिनिटाला तुमचं 4थं षटक सुरू व्हायला पाहिजे हे लक्षात घ्या. निहाल तुसामत, मृणाल वर्सोलकर साडी. एका बाजूला अफजल खलीक 11, एका बाजूला युसुफ अय्यान 11. पहिला बॉल उलट्या हातेने. हे नाव आहे मृणाल वर्सोलकर. पहिला चालाय चौकार. जबरदस्त सुरुवात मृणालची. बॉलकडे लक्ष द्या लाईनमॅन. पहिल्याच बॉलला घेतलाय उलट्या हाताने मृणालनी निहाल तुसामतला. पुढचा बॉल यावेळेस पुढे आलेत. नो बॉलचा इशारा सुद्धा आहे. झेल होता तिथे. नो बॉल आहे त्यामुळे झेलचा तसाही काही प्रश्न राहत नाही. 9+1 टोटल 2. धावा झाल्या 6. सूरज आहेत शॉट कव्हरला. स्ट्राईकला प्रथमेश राठोड, डावखरे बॅटर, त्यामुळे क्षेत्ररक्षणात बदल पाहायला मिळेल. फ्रीटचा बॉल. युसुफ अय्यान 11 माणगाव, नाणेफेकी जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. अफजल खलीक 11 अलिबागला मात्र प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. GTC लाईव्हद्वारे आपण ही स्पर्धा पाहतोय. JP पॅनलचे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. साथी समालोचक मुस्ताक अफराड सर. तेच तर आज आमच्यासोबत जुडलेत किल्ला रोह्यावरून हर्षल मुंडे सर. निहाल फ्रीटचा बॉल प्रथमेश राठोडसाठी. लॉंग ऑनच्या दिशेने समालोचन कक्षाला दिली सलामी. मी आलो इथे कुडकी बिग बॅश धमाका खेळण्यासाठी. पहिल्याच बॉलला धमाका षटकार प्रथमेश राठोडच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 12. फ्रीटचा बॉल होता. काय नशीब घेऊन येता तुम्ही जेव्हा मैदानात उतरता आणि पहिला बॉल तुम्हाला फेस करायचा असताना त्याच्यावर बाद होण्याची शक्यताच नसते. तुम्हाला मिळतो फ्रीट आणि त्या फ्रीटचा तितकाच चांगला फायदा सुद्धा प्रथमेशने घेतला. षटकारांनी खातं उघडले. पुढचा बॉल निहाल यांचा प्रथमेशसाठी. आणखीन एक. यावेळेस मात्र फटका बसला. हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफचे. जेल टिपलाय. मागच्या बॉलला षटकार आला पण प्रतिउत्तर निहाल तुसामतनं दिलं. प्रथमेश राठोड यांना मारतीचा इशारा दिला. माघारी पाठवलं. पहिला हादरा अफजल खलीक 11 अलिबाग संघाला. प्रथमेश राठोड बाद 12 या धावसंख्येवर पहिला हादरा अफजल खलीक 11 अलिबाग संघाला. ग्लोबल टेनिस क्रिकेट अर्थात GTC लाईव्हवर आपण ही स्पर्धा पाहतोय. अक्षय कडू आमच्या सोबत, करण हिरे, सूरज जाधव, अखिलेश भोईर. विराज जोईकर आलेत ने बॅटर मैदानात. एका बाजूला मृणाल आपण पाहतोय. पहिली सुरुवात चांगली केली होती मृणालने. सध्या या सीझन में कमालीचं खेळतोय मृणाल. जुई शबाबची स्पर्धा असेल, रॉयल फेस्टिवल असेल, खूप चांगलं क्रिकेट मृणालकडून याही पट्ट्यात आपल्याला पाहायला मिळते. अलिबागचा हा उभरता स्टार क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक एंडला विराज आहेत. स्ट्राईकला निहालच्या चेंडूचा सामना करतील. खोलवर टप्प्याचा चेंडू स्टेर केलाय, सन्मान दिलाय. एक सिंगल येईल इथे विराजला. सिंगलनी संघाची धावसंख्या 13.
फद नजिरी साहेबांना विनंती आहे, या आपण असं नसतं वा अतिथी कक्षामध्ये. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा खेळ. बसले होते, धडपडले होते, पण बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मृणाल वर्सोलकरचा पाहायला मिळाला, पण यावेळेस अयशस्वी ठरले. चांगली गोलंदाजी ते निहाल तोसामध्याची पाहायला मिळते. लेदर क्रिकेटचा अनुभव निहालकडे. याही वेळेस चांगला बॉल, कमालीची गोलंदाजी. मागचे 2 चेंडू अप्रतिम हाताळले. दर्जेदार क्रिकेट निहाल तोसामतकडून पाहायला मिळालं. डॉट बॉल नि षटकाची सांगता केली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा आपल्याला पाहायला मिळतात. अफजल खलीक 11, पॉवर प्ले नंतर 13 धावा. सुरुवात चांगली झाली युसुफ अय्यान 11 कडून, निहाल तोसामत कडून. कारण प्रथमेश राठोड सारख्या एका बॅटरला त्यांनी बाद केलं. एक महत्वाचा विकेट मिळवून दिला. शुभम जाधव येथील मानगाव एक्सप्रेस दुसरं षटक हाताळण्यासाठी मसल पॉवर रसल मैदानात दाखल. स्ट्राईकला विराज. 13 धावा पहिल्या षटकानंतर. 13. पहा 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं हाताळायची असतात, हेही लक्षात घ्यायचं आहे. 6 मिनिटं जास्तीची पहिल्या षटकासाठी गेलीत, हेही लक्षात घ्या. विराज आडोपट्यात खेळण्याचा इरादा होता. मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑनवरून आदेश सोनार येत आहेत. एक सिंगल तद्वत पूर्ण करतात दोन्ही बॅटर. मृणाल वर्सोलकर शुभम जाधव यांच्या चेंडूचा सामना करतील. ही टक्कर चांगली राहील. एका बाजूला अलिबाग स्टार, एका बाजूला मानगाव स्टार. मानगाव एक्सप्रेस शुभम मृणालसाठी. यावेळेस लॉंग ऑफच्या वरून सीमारेषा पार. या बॉलवर मिळतील तब्बल अर्धा डझन. नाव आहे मृणाल वर्सोलकर. 6 धावांसाठी षटकार. 20 धावा. अफजल खलीक 11, अलिबाग. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 3 धावांचे 3 चेंडूंची पेनल्टी सुद्धा आहे. 3 चेंडू कमी खेळायचे, तोही दबाव आहे, कारण धावा जास्त कराव्या लागतील. मृणाल वर्सोलकरने ती जबाबदारी आपल्या खांद्यावर स्वीकारली. यावेळेस झोपून माग विकेटच्या सुनील गावड्या चेंडूने दिलाय चकवा. चेंडू सीमा पार. रॉंग स्टॉप रिसन मध्ये आणखीन एक प्रहार. येथील 4 धावा. मृणाल वर्सोलकरच्या बॅटमधून हा चौकार. जबरदस्त फटकेबाजी, चौफेर फटकेबाजी मृणालच्या बॅटमधून पाहायला मिळते. धावसंख्या 24. अफजल खलीक 11, अलिबाग. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 24 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शुभम मृणालसाठी यावेळेस कव्हरच्या दिशेने. ओव्हर कव्हर. 1 बाउन्स. सीमारेषा पार. लगातारचा दुसरा चौकार मृणालच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 28. जबरदस्त सुरुवात इथे पाहायला मिळते. अफजल खलीक 11, अलिबाग संघाकडून. खास करून मृणाल वर्सोलकर काय फलंदाजी करतायत. 4 दिशेला फटकेबाजी पाहायला मिळतात. लॉंग ऑफ वरून षटकार आला. त्यानंतर आपण पाहिलं विकेटच्या माग दिल स्कूपच्या माध्यमातून एक चौकार आला. नंतर ओव्हर कव्हर लेफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. ही खासियत आहे मृणालची. धावसंख्या 28. शुभम जाधव दबावात दिसत आहेत. 1 षटकार 2 चौकार. पुढचा बॉल. याही वेळेस खेळायचं होतं बॅटर द बीट. शेब बीट विकेट कीपर. आता मात्र तगादा लावला शेब आणि शुभम मध्ये उजत. कारण चांगला बॉल मी टाकल्याशिवाय पकडला नाही अशी चर्चा मैदानात. पण या चर्चेच्या दरम्यान येतो या चौकार 4 धावांसाठी. बाईचा चौकार आला. 4 धावा. संघाची धावा संख्या 32. शुभम पुन्हा एकदा उलट्या हाताने. यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं आहे. चेंडूची गती थोडी कमी केली. 2 धावा तर कंप्लीट केल्यात.
2च धावावर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण वाडी स्लिपमध्ये पाहायला मिळालं. 2 धावा आणि षटकाची सांगता. धावसंख्या 34. मुबशिर कोकाटे आफ्रिकावरून या मॅचचा आनंद घेतात. त्यांनी शुभेच्छा दिल्यात. समीर बोरकर दांडा श्रीवर्धन या सामन्यांचा आनंद घेतात. त्यांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. सौथ पडेल विराटसाठी खराब गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. काल खेळले क्रिकेट मांसपेशीमध्ये तणाव होता आणि पहिला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र गोलंदाजीवरून माघार घेताना दिसतील. शोएबकडे चर्चा करतायत. अनफिट आहेत. कम्फर्टेबल नाही आहेत. व्हाईट बॉलने धावा संख्या 35 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूरज टेंबे आणखीन एक फास्टर वेगवान गोलंदाज सूरज टेंबे. खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. जेव्हा जेव्हा माणगाव क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजीच्या अडचणीत येते त्यावेळेस पहिली नजर जाते सूरज टेंबेकडे. बरेचसे फसलेले मॅच शेवटच्या षटकातील वाचवलेत आपल्या संघासाठी. जर्सी नंबर 07 अर्थात सूरज टेंबे. युसुफय्या निलवण माणगाव साडी. पहिला बॉल विराटसाठी बॅटची कडा घेतले. क्षेत्ररक्षक आहेत शुभम. बॅकवर्ड पॉइंटला एक सिंगल येईल. स्ट्राईक झाल मृणाल वर्सोलकरकडे. खूप चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 36. तिसरं षटक आहे अर्थात शेवटचं षटक फक्त 3 चेंडूंचं मिळणार आहे. अफजल खलीक 11 अलिबागला. सुरेश टेंबे धावसंख्या 36. मृणालसाठी पुढचा बॉल. पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी इथे सुरेश टेंबेची पाहायला मिळते. मृणालसारख्या बॅटरला थांबवलं इथे. आज मृणाल त्याच्या ढंगात तसा फलंदाजी करताना सुरुवातीपासून दिसला नाही. पहिल्या बॉलला चौकार जरूर आला. तदनंतर 2 लगातार निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. षटकार 2 चौकार. त्यानंतर आता पुन्हा मागचे 2 चेंडू डॉट खेळलेत मृणाल. फुलटॉस. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. पाहूया मात्र सीमारेषा पार जाईल. धावा मिळतील 4. मृणालच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. धावसंख्या पोहोचते 40 धावा. चौकार येतोय. 36 नंतर 40 धावा. मृणालच्या बॅटमधून हा चौकार. 4था चौकार आलाय. सूरज मृणालसाठी धावसंख्या 40. समोर खेळण्याचा इरादा होता. प्रॉपर टायमिंग धारणे. खराब क्षेत्ररक्षण मानगाव एक्सप्रेस शुभम जाधव कडून. आदिल गजगे त्यात वेगाने. 2 धावा इथे मिळतील. जिथे सिंगल होते तिथे डबलमध्ये कन्वर्ट केली. नाराज स्वतःवर शुभम जाधव. त्याला माहिती आहे मृणाल ऑफ स्ट्राईक राहणे माणगावसाठी चांगलं राहील. पण मृणालकडे स्ट्राईक येते कारण 2 धावा आल्या. धावसंख्या 42. सुरेश टेंबे चांगली गोलंदाजी करतात. मृणालसारख्या बॅटरला त्यांनी आतापर्यंत थांबवले. क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीत. डाऊन द ग्राउंड. खराब स्ट्रोक इथे. क्षेत्ररक्षक आहेत स्लिप वाडी स्लिपमध्ये झेल बाद होतात. मृणाल वर्सोलकर जात आहेत माघारी. अफजल खलीक 11ला
दुसरा धक्का मिळतो इथे. काय गोलंदाजी केली सुरेश टेंबेने. सौथ पटेल टाकणार होती, सौथनी वाईड हाताळला. ती ओव्हर कॅरी करताना आपण पाहिलं तर पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू डॉट बॉल टाकला मृणालला, मग चौकार आला. मिसफील्ड शुभमची पाहायला मिळाली 2 धावा आणि आता विकेट आला. अर्थात तो चौकार सुद्धा आपण पाहिला तर मिसफील्ड झाली होती मिड विकेट बाउंड्री लाईनला. फाईज आहेत मला वाटतं तिकडे. निहाल परदेशी त्यांच्याकडून मिसफील्ड पाहायला मिळाली, त्यामुळे चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अक्षय तावरे असा आयकॉन आता मैदानात दाखल झालेत. सूरज अक्षय यांच्या साडी रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न होता. खराब क्षेत्ररक्षण. बाईच्या स्वरूपात हा चौकार येईल. सरळ हाताने खेळले असते तर डाऊन द लेग साइड असता, वाईड पण आला असता. बॅटरने केली चूक, त्यामुळे हा बाईचा चौकार आलाय. जेव्हा चेसिंगला येईल माणगाव त्यावेळेस मिसफील्ड शुभमकडून, परत झाली निहालकडून, शुएबकडून, त्याच्या मागं सुनीलकडून. या धावा बऱ्याच आल्यात. लक्षात घ्या धावसंख्या पोहोचली 46. 15 मिनिटात तुम्हाला 4 षटकं हाताळायची होती. 16व्या मिनिटाच्या आत तुमचा पहिला बॉल पडणे गरजेचे होते. वारंवार आम्ही सांगतो. सरांना विनंती असेल एक क्षेत्ररक्षक येईल 30 यार्ड सर्कलच्या आत, कारण 16 मिनिटं कंप्लीट होऊन 17 मिनिट सुरू झाले. आमच्या स्टॉप वॉचर टाईम अथर यांनी आम्हाला सांगितले की सर पेनल्टी येईल एक क्षेत्ररक्षकाची. जिथे 4 क्षेत्ररक्षक आपल्याला सर्कलच्या आत दिसतात, 5वा क्षेत्ररक्षक त्यांना घ्यावा लागेल आतमध्ये. अक्षय येतील नॉन स्ट्राईकला असतील विराज. धावसंख्या आपण पाहाल तर 46, पण हे षटक असेल फक्त 3 चेंडूंचा, कारण 3 चेंडूंची पेनल्टी आहे. अफजल अँड खलीक 11ला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ओमकार. विराजसाठी धाव बाद होतील इथे. विराज पहिला डॉट बॉल आलाय ओमकारचा. चांगली गोलंदाजी. आयकॉन म्हणून विशाल शाह यांचं सुद्धा आगमन होते. श्रीवर्धन म्हसळा तालुक्यामध्ये चांगली मागणी या खेळाडूला, तीही आपल्याला इन ॲक्शन पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळतील. मुजम्मिल वलीले साहेब आपण या आणि स्थानापन्न व्हा. अक्षय तावरे स्ट्राईकला. ओमकार हॅपट्रॅक होता. फटका चांगला आहे. पाहूया क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप प्रॉपर आहे. टायमिंगचाही वापर आहे. सीमारेषा पार. धावा मिळतील 4. अर्धशतक होते पूर्ण. अफजल अँड खलीक 11 50 धावा. बॅटर साहिल सेकंडला आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार अक्षयसाठी. मोठा फटका अक्षय तावरेच्या बॅटमधून. निहाल आहे तिथे. हो चांगला झेल टिपलाय. बॅटर बाद. हा फटका 6 धावांचा खूप महत्वाचा असता, कारण धावसंख्या 56 वर गेली असती. पाठला करायला 57 झाल्या असत्या, पण आता विजयाचं लक्ष आहे. 51 धावा. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 21 चेंडूत 50 केल्यात, पण विजयासाठी युसुफ अय्यान 11 माणगावला 24 चेंडूत करावे लागतील 51 धावा.
झुबिया कोकण युनायटेड जसवेली विपक्ष लायबा 11 या दोन्ही टीम कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचा लक्षात घ्या. बॉल पडायच्या आत आपल्याला टॉससाठी यावं लागेल. मागच्या मॅचला पेनल्टी आपण ऐकली असेल तर लगेच या. झुबिया कोकण युनायटेड जसवे बॉलिंग करू मी लोक 4 षटकात गोलंदाजीचा निर्णय घेतला. किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न कराल? 35 to 40. 35-40. त्यासाठी तुमच्याकडे काय गोलंदाज आहेत आणि कोण दोन आयकॉन तुमच्यामध्ये खेळणार आहेत? आयकॉन आहेत विशाल शाह आणि रोहित गड. धन्यवाद. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. परेश काय सांगाल? इकडे पहिल्यांदाच येत आहे प्रथमच आलो आहे आम्ही इकडे. तर निर्णय काय असतात जर टॉस जिंकला असतात? क्षेत्ररक्षणच केलं असतं आम्ही पण आता मिळाली फलंदाजी. त्यांनी सांगितले 35 ते 40 धावांवर रोखू. कोकणात पहिल्यांदा येत आहे. सिमेंट विकेटवर खेळायचे सुद्धा आहे. कोण दोन आयकॉन घेऊन आलाय तुम्ही इकडे? विनीत माले आणि आयुब शेख आहे आणि सिमेंट विकेटवरच आम्ही प्रॅक्टिस करतो. आमच्याकडे सिमेंट विकेटच प्रॅक्टिस जास्त होते आमच्या गावामध्ये. तर कोकणामध्ये प्रथम आलो आहे तर म्हणजे आमच्यासाठी एक मोठी गोष्ट आहे खूप. का एक गावाकडच्या संघाला बाहेर कुठेतरी खेळायला बोलवतात. तर आमचे जो पण कोणी पॅकर आहेत त्यांचा आम्ही आभार मानतो पूर्ण टीम परत. नक्कीच त्यांनी आपल्या स्पॉन्सरचा आभार व्यक्त केले. तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. कोकणात तुमचं वेलकम. मॅच आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. जसवेली विपक्ष लायबा 11. जसवेली संघाने नाणेफेकी जिंकले आणि त्यांनी निर्णय केला की आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू. धन्यवाद. जशी मॅचला सुरुवात आपण ऐकूया. रोहा किल्ल्यावरून आपल्या या स्पर्धेसाठी जोडलेत एक जबरदस्त समालोचक हर्षल मुंडे सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतो एक भव्य दिव्य स्पर्धा कुडकी बिग बॅश धमाका 2026 भव्य पर्व. आजची ही महत्वाची मॅच. हो काय बॉल होता. लाजबाब. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये अफजल कालिक 11 अलिबाग टीमच्या बाजूनं गोलंदाजीसाठी आलेला नवीन गोलंदाज आपण पाहतो. बॉलिंगसाठी पहिला गोलंदाज प्रथमेश. ॲज अ आयकॉनच्या भूमिकेमध्ये प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतं. प्रथमेशची ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर उंचीचा विचार केला थोडा कमीच आहे, पण त्याच वेळेला तो उंच शिखरांवरती पोहोचण्यासाठीची गोलंदाजी करतो. यस, ही त्याची जाणीव आहे. बॅटची लिडिंग एज खेळपट्टी सोडली आहे शुभम जाधवनं. अगदी 0चा चष्मा घालून तो मैदानाच्या बाहेर निघेल, कारण की विकेट आली आहे पहिली. संघाचा सरसेनापती आपण म्हणतो ना, किंवा संघाचा सर्वाधिक विश्वासाचा खेळाडू, संघाचा आशेचं किरण, मॅचमध्ये जिंकवण्यासाठीचं एकमेव हुकमी एक म्हणून ज्याच्याकडे आपण आदरपूर्वक पाहतो तो शुभम जाधव. एकही धाव न बनवता मैदानाच्या बाहेर निघालाय. अनिल मांजरेकर साहेबांच्या वतीनं कुडकी क्लब या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर 500 रुपयाचं कॅश प्राईज देणगी स्वरूपामध्ये आपल्याला देण्यात आलं आहे. साहेबांच्या आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानतोय. असंच प्रेम संपूर्ण आपलं या स्पर्धेवरती राहील अशी आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आशा बागणार आहोत. जाऊया पुन्हा मागच्या दिशेनं, जिकडे शुभम जाधव बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना बघायला मिळतील. नाबा आदेश सोनार. माणगावचं क्रिकेट किंवा माणगावचा संघ ज्या वेळेला अडचणीमध्ये सापडलाय त्या वेळेला बाहेर काढण्याचं काम ज्यानं केलं, या संपूर्ण विभागामध्ये अग्रनामांकित क्रिकेट ज्यानं खेळलं तोच खेळाडू आदेश सोनार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळेल. त्याच्या समोर कडवं आव्हान आहे. ॲज आयकॉन प्रथमेश राठोड बॉलिंग मार्कवरती दाखल आपण पाहतो. पुढचा बॉल फुल टॉस, फक्त फ्लिक केलं, दिशा दिली आहे, पण इथे दिशा स्वतःची दशा करून देणार आहे. मिडऑनला फिल्डर होते, एक सुंदर झेल मैदानाच्या मध्ये पकडला जातोय. आदेश आले आणि एक बॉल खेळून पुन्हा तशाच्या तसे मैदानाच्या बाहेर सुद्धा गेलेत. विकेट नंबर 2 माणगावकरांना हा दुसरा धक्का. युसुफ वय्यन 11 माणगाव पाठलाग करतात या मॅच मध्ये. 51 धावांचा खूप स्ट्रगल चालू आहे. पाहणं म्हणजे 3 बॉलची पेनल्टी घेतल्यानंतर सुद्धा अलिबाग टीमचा बोलबाला आपण पाहतोय. अलिबाग संघ ज्या वेळेला पहिल्या डावामध्ये सुरुवात करून देतो ना, त्या अलिबाग संघाच्या खेळाडूचा गुणगौरव करावा असं नेहमीच वाटतं, कारण की त्याचं नाव मृणाल वर्सोलकर आहे.
तो असा खेळाडू आहे, तो येणाऱ्या गोलंदाजाचा विचार करत नाही, येणाऱ्या चेंडूचा तो विचार करत नाही. त्याचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे ना तो हाय लेवलचा आहे. आणि एकंदरीत तो कधी झोपून षटकार मारतो, कधी बसून मारतो, तर कधी खडे खडे सुद्धा तो स्ट्रोक खेळतो. आणि मैदानाच्या चहूबाजूला खेळण्याची त्याची क्षमता आहे. स्वतःच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे त्या खेळाडूनं. या यंदाच्या हंगामाची सुरुवातच त्यानं महाड तालुक्यापासून केली दक्षिण रायगडामध्ये. आणि तिथे त्यांना लागलेली ती वर्णी आणि किंबहुना तिथे ठोकलेल्या त्यानं सर्वाधिक धावा सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा होता. त्यानं एकही फटका त्यावेळेला समोर म्हणजे एकच बॉल खेळला होता, तो लॉंग ऑनला त्यानं चौकार. आणि बाकीचे जे काही षटकार त्यानं खेळले, पण नशीब त्याचं थोडं अधुरं राहिलं. कारण की ती मॅच पावसामुळं शेवटचे 2 बॉल 6ची आवश्यकता असताना ती मॅच थांबली आणि ती अजूनपर्यंत मॅच थांबली आहे. यस्याबाईचा बॉल चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळला जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर आदिल गजगे दाखल होताना पाहायला मिळतील. माणेगावचे सगळेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतात. सन्माननीय मुबशीरजी कोकाटे साहेब यांच्या वतीनं आपण जर पाहिलं तर संपूर्ण कुडकी बिग बॅश धमाका या संपूर्ण स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं कॅश प्राईज या स्पर्धेसाठी साहेबांच्या माध्यमातून इथे देण्यात आलं आहे. आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून साहेब आभार असतील. आपलं हे प्रेम या संपूर्ण कुडकी गावावरती या संपूर्ण स्पर्धेवरती असंच राहील. परदेशातून मॅचचा आनंद घेतात, पण स्पर्धा यशस्वी व्हावी. आफ्रिकामधून मॅच पाहिली जाते आणि मॅचला योगदान सुद्धा दिलं जाते. धन्यवाद साहेब. मिस टायमिंग. आदिलनं सुद्धा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. कोणतीही चूक नाहीये. विराजनं टिपलाय झेल. संपला बॅटर आदिल गजगेचा खेळ. आणि युसुफ अय्यन 11 माणगाव टीमच्या इथून पुढे बसतच नाहीये. धावसंख्येला मेळ. 3 फलंदाज आतापर्यंत धावसंख्या होत नाहीये, धावसंख्या येत नाहीये. एकंदरीत आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाठलाग करायचा आहे. या संपूर्ण आपण जर पाहिलं तर 51 धावांचा पहिला ओव्हरचा खेळ मात्र पाहता पाहता संपला. आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये आज मला कशासाठी बनवलं इतकी मन इथे बोलवलं गेलं. आणि आज मी आयकॉनचा खेळ कसा असतो हा माझा दर्जा वेगळ्या पद्धतीचा असतो. आणि या सगळ्या घडामोडी मात्र त्याला आपण जर पाहिलं तर दाखवायच्यात. निश्चितपणे त्यानं दाखवून दिल्या. पहिल्या 3 विकेट संपादन केल्यानंतर 3च धावा खर्च करत असताना बघायला मिळालं. चांगली बॉलिंग. व्यासपीठावरती दिघी पोलीस स्टेशनचे सन्माननीय आपण जर पाहिलं तर पोलीस निरीक्षक साहेब आमचे 2 उपस्थित राहिलेत. साहेबांचं हार्दिक स्वागत आहे. कारण की तुम्ही खंबीर उभे आहात म्हणून अशा पद्धतीच्या स्पर्धा सुद्धा का आपण जर पाहिलं तर होताना पाहायला मिळतात. कारण की साहेबांचं योगदान या संपूर्ण विभागामध्ये आपल्याला लाभतं. आणि निश्चितपणे आपण आलात, आपलं सहर्ष स्वागत आहे. कुडकी बिग बॅश धमाका 2026च्या या भव्य दिव्य दुसऱ्या पर्वामध्ये एक इम्पॉर्टंट मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ज्या वेळेला आपण पाहिलं तर अलिबाग आणि माणेगाव संघ एकमेकांच्या विरोधामध्ये येतात तेव्हा एक चांगली मॅच बघायला मिळते. आज सुद्धा बघायला मिळेल. पण कारण की 2 ऑल इंडिया ओपनच्या आयकॉन आहेत आणि सध्याच्या घडीला माणेगाव संघा बाजूनं 2 आयकॉन खेळाडू स्ट्राईकला आहेत. स्ट्राईकला सौथ पडेल. नॉन सेकंडला आपण जर पाहिलं तर निहाल पुण्याचा ब्रँड आहे हा. ॲज अ ऑलराऊंडर खेळत असताना अप्रतिम दर्जाचा खेळ करतो. पण त्याच्या समोर गोलंदाजीसाठी प्रतीक माफी असावी पार्थ आलाय गोलंदाजीसाठी. पार्थ महत्वाचा खेळाडू आहे. अगदीच आपण जर पाहिलं तर अलिबागमधून येत असताना अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्यानं सुद्धा करून दाखवली आहे. ॲज अ ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहतो. पण आज ॲज अ बॉलरचा रोल त्याच्याकडे, त्याला फिंगर रोल करायचे आहेत. निहाल सारखा खेळाडू समोर. निहालला मात्र आपण जर पाहिलं तर थांबवावं लागेल. निहाल असा खेळाडू जो खेळपट्टीवरती उभा राहिला तर या 51 धावा त्याच्यासाठी जास्तीच्या नाही आहेत. यस, सेन्सिबल क्रिकेट, बचावकारक फटका खेळला जातोय. दोन्ही आयकॉन आता मात्र शांत खेळतात. यदा कदाचित ही वादळ आधीची शांतता असावी या मॅचमध्ये. कारण की 51 धावांचा पाठलाग करत असताना मोठे फटके अपेक्षित आहेत आणि ते मोठे फटके अद्याप आले नाही आहेत. माणगाव संघाचे 3ही फलंदाज महत्त्वाचे बाद झाल्यानंतर आता जे काही बाकी राहिलेत ते आयकॉन आहेत. आणि मग त्यांच्या समोर अलिबागचा सुपरस्टार पार्थ. समोरचा बॉल फटका चांगला खेळलाय.
संयमाचे बांध तोडणारा डीप एक्स्ट्रा कव्हरला वन बाउन्स बॉल सीमा पार येतोय हा पहिला चौकार. सन्माननीय नाझीम मौलाना साहेबांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे कुडकी बिग बॅश धमाका 2026च्या या स्पर्धेमध्ये. महत्वाची मॅच मैदानावरती चालू आहे आणि आता महत्वाचा खेळाडू सौद पटेल त्याची बॅट बोलतीये. वहूर गावाला बिलॉंग करतो आणि महाड तालुक्यातून तो सर्वाधिक जास्त आयकॉनचा ट्रॅव्हल करतोय. यस, कशासाठी केला जातो हे दाखवण्याचा प्रयत्न त्यानं केला जरूर, पण फटका मिस टायमिंग होता, ताकद कमी पडली, नजाकतही थोडी कमी होती आणि तदनंतर एक सुंदर झेल विराटच्या माध्यमातून पकडला जातोय. अजून एका विकेटचं पतंग, अजून एक धक्का, बॅटर सौद पटेल चाललाय मैदानाच्या बाहेर. एकावन्न धावांचा पाठलाग करत असताना दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत फक्त 8 धावा धावफलकावरती. माणगावचा तो तारणहार कुणाल दादा सुतार तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. कुणाल महत्वाचा खेळाडू आहे आणि अगदीच आपण जर पाहिलं तर महत्वाचा खेळाडू म्हटल्यानंतर त्याला महत्वाचा खेळ करावा लागेल. आणि जेव्हा जेव्हा या विभागामध्ये आपण जर पाहिलं ना तर कुणालचा खेळ खूप चांगला झालेला आपण पाहिला. मग कुणालची ती कॅच कोण विसरेल, कुणालचं ते क्षेत्ररक्षण कोण विसरेल आणि ज्या ज्या वेळेला माणगाव संघाला अडचणीतून बाहेर काढत असताना कुणालची तो बॅटिंग कोण विसरेल. खूप छान खेळ करतो आणि आता या मॅचमध्ये मागील काही ज्या गोष्टी झाल्या त्या विसरेल का कुणाल आणि पुन्हा नव्यानं खेळेल का हे सुद्धा पाहावं लागेल. फिल्डर तिकडे आहेत, एकही धाव मिळणार नाही आहे. अप्रतिम गोलंदाजी पार्थची आपल्याला बघायला मिळते. अजून एक त्यानं डॉट बॉल फेकलाय, धावांचा वेग थांबलाय, धावांचा वेग थांबवला गेलाय, हे महत्त्वाचं आहे. एकंदरीत तुम्ही गोलंदाजी मार्कवरती येत आहे, संघाचा विश्वास तुमच्यावरती आहे आणि अशा परिस्थिती मात्र चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेला फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मस्तकावरती दस्तक देणारा, या मॅच मध्ये ऊर्जा निर्माण करणारा, माणगाव संघाचं आशेचं किरण बनणारा हा षटकार. 6 धावा इकडे मात्र येताना पाहायला मिळतील. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढतीये. संघाचा धावफलक पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 7.00च्या सरासरीने 14 बनल्या. अजून 2 षटकांचा खेळ इथूनही बाकी आहे आणि येणाऱ्या आपण जर पाहिलं तर 12 बॉलमध्ये अपेक्षित धावा आहेत 37 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 37 धावांची गरज आहे. इथून पुढे येणाऱ्या या 12 बॉलमध्ये 37 धावांचा पाठलाग होईल की नाही बघा. 2 ओव्हर अगदी योग्य वेळेमध्ये खर्च केलं, 1 मिनिट जास्त आहे, पण इथून पुढे येणाऱ्या आपण जर पाहिलं तर 4 मिनिटांमध्ये तुम्हाला ओव्हर हाताळायची आहे. या गोष्टीकडे मी लक्ष वेधून गोलंदाजी करणारी टीम अलिबाग. अनिल मांजरेकर साहेबांच्या वतीने कॅश प्राइज दिले. इथून पुढे माणगाव संघाचा जोही बॅटर कोणी षटकार मारेल त्याच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बक्षीस येतात, बक्षीस आलीच पाहिजे, खेळाडूचं मनोबल सुद्धा वाढलं पाहिजे. अफजल 11 खाली 11 अलिबाग हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर थोडा वरचा ठरतोय. पुढचा बॉल मोठा फटका समोर खेळला जातोय. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळला गेला, तो लॉंग ऑफला लँड झाला आणि तदनंतर इथे चौकाराची मोहर सुद्धा तिकडे बघायला मिळाली आहे. 4 धावा आल्यात. चौकार येतोय. चौकाराच्या साह्यानं संघाच्या धावसंख्येचा आलेख उंचावतोय. मी म्हटलं होतं निहाल असा खेळाडू जो मैदानावरती शेवटच्या बॉलपर्यंत उभा राहिला तर त्याच्यासाठी 51 धावा जास्तीच्या नाही आहेत. असे बरेचसे कारनामे त्याने केलेत म्हणून तो पुण्यापासून इथं रायगडपर्यंत आलाय. अजून एक मोठा फटका खेळला गेलाय पण क्षेत्ररक्षक आहेत. यस, सेफ अँड वेल जज. एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये पकडला जातोय. बॉल मिडल ऑफ द बॅट झाला होता. निहाल सुद्धा म्हणतोय हा बॉल सीमारेषेच्या बाहेर कसा गेला नाही, पण याच्यामध्ये थोडी ताकद कमी होती आणि अशा परिस्थितीमध्ये विकेट येताना बघायला मिळाली आहे. फलंदाज क्रमांक 10चा आपण जर विचार केला तर 5वा बाद.
धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण जर पाहिले तर तब्बल 18 धावा धावफलकावरती आहेत. महत्वाची विकेट आली आणि अशा परिस्थितीमध्ये नवीन बॅटर मैदानावरती 18. निहाल, नवीन फलंदाज निहाल परदेसी अजून एक माणगावचा खेळाडू आहे. आज माणगाव संघ मात्र थोडा अडचणीमध्ये सापडलेला बघायला मिळाला. हा माणगावचा खेळ अपेक्षित नाही आहे. माणगाव म्हटल्यानंतर षटकार, माणगाव म्हटल्यानंतर चौकार, पण आज विकेट बघायला मिळाल्या जास्तीच्या. दुसऱ्या डावामध्ये शुभम स्वास्थ्यात बाद झाल्यानंतर संघ अडचणीमध्ये गेला. असं वाटलं होतं आदेश खेळेल, असं वाटलं होतं आदिल खेळेल, पण ते काही झालं नाहीये. ओहो हो, यावेळीचा बॉल लॉपस्टिकच्या बाहेर, चांगला चेंडू मैदानावरती फेकला जातोय. बघा ना, म्हणजे जेवढे काही चेंडू आम्ही खेळू तेवढे चेंडू त्याच्याहून जास्त थांबवण्याची ताकद आमच्याकडे आहे. आज मात्र अफजल खालिक 11 संघ दाखवताना पाहायला मिळाले. पेनल्टीला सामोरं गेले, पण इथून पुढे त्यांना सुद्धा वेळेचं महत्त्व कळेल, हे महत्त्वाचं आहे. यावेळेला बॅटची कडा प्लेड ऑन. बॅटची कडा घेतल्यानंतर मात्र बॉल यष्टनवरती आदळला आणि अजून एका विकेटचं पतंग, अजून एक फलंदाज निहाल सुद्धा चाललेत मैदानाच्या बाहेर. धक्का यावेळेला 6वा. इर्शाद तुर्की साहेब आणि त्यांच्या समवेत सुजाल करजीकर साहेबांना विनंती करतोय, आपण या मुख्य व्यासपीठावरती कुडकी बिग बॅश धमाका 2026च्या या भव्य दुसऱ्या पर्वामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण म्हणतो ना, स्वागत करूया सगळे जणांचे, आलेल्या आमच्या सगळ्याच मान्यवरांचे, ज्यांच्या येण्यानं या संपूर्ण कुडकी बिग बॅश धमाका 2026च्या या भव्य व्यासपीठाला एक वेगळीच उभारी लाभली आहे. येस, एकंदरीत काय अगदी 2 दिवस खूप चर्चेत आहे हरीश सरी स्पर्धा, कारण की चर्चेचे 2 आवाज सुद्धा या स्पर्धेला आहेत. हरीश जिगीकर स्वतः खूप छान कीर्तनकार आहेत आणि समालोचन सुद्धा, म्हणजे शब्दांचं भांडार आहे आणि अनुभवाची शिदोरी त्यांच्याकडे आहे. त्याच वेळेला आमच्या मुसाक सरांना कोण विसरेल, त्यांच्याकडे सुद्धा बराचसा अनुभव आहे. आणि एकंदरीत पंच हसतात, पंचांची स्माईल इम्पॉर्टंट आहे, कारण की त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. त्यांना कळून चुकलंय की नक्की समालोचन कक्षामध्ये आता काय चालू आहे. पुढचा बॉल, जाऊया मागच्या दिशेनं. हास्यमय क्रिकेट. या सॉफ्ट स्टिकच्या बाहेर. आपण म्हणतो ना, आनंद झाला पाहिजे, कारण की मॅच जर जास्तीची रंगत नाही आहे, मग आपण काहीतरी आनंदाचं वातावरण करून घेऊया आणि मॅच रंगण्यासाठी अपेक्षाही इकडे बाळगल्या जातील, कारण की फटके येत नाही आहेत. माणगाव संघ मात्र आपण जर पाहिलं तर त्यांना जे विकेटचे झटके लागलेत ना, ते सोसण्याची ताकद थोडी कमी पडली आहे. लॉंग ऑनला बॉल निघायला, फिल्डर तिकडे चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळेल. आणि पाहता पाहता अजून एक सिंगल स्कोर कार्डवरती आली आहे. सिंगलने तुम्ही पुढे जाणार नाही आहात, सिंगलने तुम्ही पुढे जरूर जाल, पण त्या धावगतीपर्यंत पोहोचणार नाही आहात. 19 धावा धावफलकावरती येणाऱ्या 10 बॉलमध्ये 6 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल आणि 32 धावांची गरज. यस, एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आला पाहिजे. टीम अफजल खालिक 11 अलिबाग. तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर टाकायचे होतं, आतापर्यंत तुम्ही 16हून अधिकची मिनिटं वापरता, तर तुम्हाला एक खेळाडू घ्यावा लागेल 38 सर्कलच्या आतमध्ये. यस, सबको मिलेगा. जर तुम्ही वेळामध्ये चालताय तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. मग तुमचे लिगली जे काही खेळाडू आहेत 5 ते बाहेर हवेत, पण तुम्ही जर वेळेच्या विरुद्ध दिशेनं चालता तर मग एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये आणावा लागतो. ही नियमावली आहे, स्पर्धेची शिस्त आहे, हे महत्त्वाचं आहे. आज या स्पर्धेची ओळख खूप मोठी झाली आहे. कुडकी बिग बॅश, कुडकी गावाची ही ओळख निर्माण झाली या स्पर्धेनं. स्लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळेल. एकंदरीत धाव घेण्याचं मानस धाडस दाखवलंय आणि अजून एका विकेट. कुणालनं सेल्फ कॉन्फिडन्स दाखवला की पुढचे 6 बॉल आणि 31ची गरज असताना मी स्ट्राईकला उभा राहीन, आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना स्ट्राईक आपल्या हातामध्ये पकडली आहे. नवीन बॅटर शोएब आले होते आणि ते सुद्धा बाद. यस, प्रिन्स नवीन गोलंदाज. बॉलिंग मार्कवरती प्रिन्स दाखल झालेले बघायला मिळतील. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर IPL फॉर्मॅट आहे. 9 खेळाडू एका गावचे आपल्याला बघायला मिळतात आणि 2 खेळाडू ऑल इंडिया ओपनचे येतात आणि प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करतो. आज एकंदरीत आपण जर विचार केला, काही खेळाडू असेही असतात की त्या 2 आयकॉनकडून बरंच काही शिकतात आणि पुढच्या गाव टू गावच्या फॉर्मॅटमध्ये त्यांचं चांगलं क्रिकेट होतं, आणि असे प्लॅटफॉर्म दिले पाहिजे. पुढचा बॉल
नाही नाही नाही, हे बॉल तुम्ही करू शकत नाही यात. लेक्सिकच्या बाहेर निघालाय. यस, आज कुणाल सुतार कारनामा घडवण्यासाठी सज्ज झालाय. 5 बॉलमध्ये त्याला इथून पुढे 6 बॉलमध्ये त्याला 5 षटकार मारायच्यात. आपण म्हणतो ना, बोलणं सोपं आहे. समालोचक म्हणू शकतात 5 बॉलमध्ये जर 5 6 आले तर पाहायला काय मजा येईल, पण कुणालला माहिती आहे त्याच्या हातात बॅट आहे, त्या बनवण्यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागणार आहे. 6 चेंडू 5 षटकारांची आवश्यकता. यस, मोठा फटका तर खेळला. व्ही शेपमध्ये फिल्डर उभे आहेत. यस, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. अरे सर, आपण पहिले म्हणायचो ना की एक सेफ झोन आहे, तिकडे बॉल आला की चौकार मिळेल, पण आता सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तो अनसेफ झाला आहे. कारण की लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला एक फिल्डर कंपल्सरी असतात आणि ते क्लोज असतात. कारण की जास्तीचे बॉलरसुद्धा फास्ट यॉर्करचा वापर करतात. पॉवर प्लेला सुद्धा कधी कधी व्ही शेपमध्ये फिल्टर लगावले जातात. बदललंय क्रिकेट, बदलते. यस, फास्ट क्रिकेट झालंय. फास्ट क्रिकेट, फास्ट कॉमेंटेटर, फास्ट अंपायर, फास्ट टुर्नामेंट, सगळं काही फास्ट झालंय. फास्ट यूट्यूब वाहिनी, कॅमेरामॅन सुद्धा फास्ट झालेत. यस, फास्ट फूड सुद्धा. कॅमेरामॅनचं सुद्धा आमचं कौतुक करावं लागेल. बॉलचे स्टिकर दाखवतात ते. कुडकी बिग बॅश धमाका 2026चा लोगो तुम्हाला दिसतो, त्याच्यावरती कुणालनं फटका खेळलाय. डी बॅक्सचा कव्हरला. क्षेत्ररक्षक कोणती चूक करणार नाहीयेत प्रथमेश राठोड. याही वेळेला इकडे मात्र आपण जर पाहिले तर विकेट. आज माणगावकर म्हणजे एकच सांगतात, तू चल मैं आया. एका मागोमाग एक फलंदाज मात्र बाद होतात आणि संघ सुद्धा मात्र आपण जर पाहिले तर आता पराजयाच्या दिशेने चाललाय. 3 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता आहे. यस, इकडे मात्र आपण पाहतो पुढच्या दिशेला फटका खेळला जातो. मेडॉनमध्ये बॉल येताना पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक सुद्धा आहेत. मॅचमध्ये जास्तीचं काही बाकी राहिलं नाही. आता औपचारिकता बाकी राहिले की काय, कारण की येणाऱ्या 2 बॉलमध्ये आता इथून पुढे 27 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 27 धावांची गरज. GTC ही यूट्यूब वाहिनी कल्याण, डोंबिवली आणि मग ठाणे जिल्हा, त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर ट्रॅव्हल करते. बेस्ट क्वालिटीचं काम ते देतात. क्लिअरिटी आहे आणि प्रेक्षकांपर्यंत घर बसल्या व्हॉइस क्वालिटी. ओ काय कॅच पकडली आहे मैदानावरती. सर्वाधिक कठीण झेल मैदानाच्या आतमध्ये अगदी सोप्पा करून ज्यानं टिपला तो आयकॉन खेळाडू प्रथमेश. वेल जज, एक सुंदर झेल आणि अजून एका फलंदाजाला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. याच दरम्यान आमच्यामध्ये रायगड स्पोर्ट्सचे ओनर अर्थात नबील शेख यांचे आगमन झाले. या आपल्याही व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे. कुडकी बिग बॅश धमाका रायगड स्पोर्ट्स पनवेल, नबील शेख यांचं आगमन झाले. धन्यवाद. येस, रायगड स्पोर्ट्स म्हटल्यानंतर आपण जर पाहिलं तर ज्यांनी नवीन नवीन ब्रँड पहिले रायगडामध्ये आणले, किंवा रायगडाच्या खेळाडूंच्या डोळ्याची काळजी घेणारी ती गॉगल पहिली आणली आणि तदनंतर वेगळीच आपल्या नावाची किंवा आपल्या जिल्ह्याची ओळख निर्माण करत असताना रायगड स्पोर्ट्स सर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. मॅच संपली आहे. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर सामना संपलाय, जिंकलाय टीम अफजल खाली 11 अलिबाग संघानं. यस, प्रथमेश राठोड यांच्यासाठी अनिल म्हात्रे साहेब, मांजरेकर साहेब, यस अनिल मांजरेकर साहेबांच्या वतीनं इथे आपण पाहिलं तर 100 रुपयाचं कॅश प्राईज प्रथमेश राठोडच्या त्या कॅचसाठी आलंय. यस, मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्यानं आपल्या नावावरती केलाय, ज्यानं बॉलिंग करत असताना पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 3च धावा खर्च केल्या आणि महत्वाचे 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवले, तो प्रथमेश राठोड ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. या प्रथमेश प्लेअर ऑफ द मॅच आणि 100 रुपयाचा कॅश प्राईज सुद्धा प्रथमेशसाठी आहे. आपण पाहतोय कुडकी बिग बॅश धमाका 2026 भव्य पर्व. चला फिल्डिंग लावा. टीम जसवली संघाला विनंती करतोय. जुया कोकण युनायटेड जसवली, चला फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरा.